नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी खासदार आमदार दिव्यांगाचा निधी देत नसल्यामुळे पालकमंत्री यांच्या बैठकीवर दिव्यांगाने घेराव घालण्याचे आंदोलन आयोजित केले असता माननीय पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळासोबत पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा व निवेदनावर पालकमंत्री खासदार आमदार निधी पूर्ण करण्याचे दिले आश्वासन. नांदेड जिल्हा नियोजन भवन येथे खासदार आमदार प्रशासकीय अधिकारी यांची पालकमंत्री माननीय अतुल साहेब साळवे सोबत बैठक चालू असताना बेरोजगार दिव्यांग कल्याण क्रांती संघर्ष समिती नांदेड व दिव्यांग वरदनिराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्तपणे नांदेड जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या निवासस्थानी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 15 जून 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत खासदार आमदार दिव्यांगासाठी त्यांच्या मतदारसंघातील दिव्यांगांना राखीव असलेल्या 30 लाख रुपये दरवर्षी देण्याचा कायदा असून ते देत नाहीत किंवा लक्षवेधीमध्ये दिव्यांगाचे प्रश्न मांडत नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या निवासस्थानी व माननीय आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी दिनांक 15 जून 2025 ला निवासस्थानासमोर शिवाजीनगर येथे गल्ली गल्लीमध्ये भीक मागो आंदोलन आणि आक्रोश आंदोलनाने सुरुवात करून ते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांचा खासदार निधी देण्याचे त्याने आश्वासन दिले. तेच आज दिनांक 20 जून 2025 रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष माननीय अतुल साहेब यांची खासदार व आमदार यांच्या सोबत होत असलेल्या बैठकीला त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शेकडो दिव्यांग नियोजन भवनावर धडकले असता पोलीस प्रशासन दिव्यांग शिष्टमंडळाचे माननीय राहुल साळवे चंपतराव डाकोरे पाटील कुंचिरके यांच्या शिष्टमंडळासोबत पालकमंत्री नांदेड तथा दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्रालय नांदेड चे अध्यक्ष माननीय अतुल साहेब यांच्यासोबत चर्चा करून निवेदन स्वीकारून दिव्यांगासाठी असलेला आमदार असो की खासदार निधी असो किंवा दिव्यांगासाठी असलेला पूर्ण निधी 1 मार्च पर्यंत पूर्ण खर्च करण्याचे पालकमंत्री साळवे साहेबांनी दिव्यांग शिष्टमंडळाला आश्वासन दिले. दिव्यांग बांधवांनी खालील मागण्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश द्यावे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी अधिनियम RPW ऍक्ट 2016 व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावे. दुसरी मागणी खासदार आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत दिव्यांगाचा दरवर्षी राखीव निधीतून स्वरोजगारपूरक साहित्य ज्यामध्ये झेरॉक्स मशीन कॅम्प्युटर पिठाची गिरणी मोबाईल शॉप दिव्यांग कर्मचारी यांच्या धर्तीवर बेरोजगार दिव्यांगांना 3 चाकी स्कूटी कॅम्प्युटर लॅपटॉप सारखे उपकरण दरवर्षी वितरित करण्यात यावे. नंबर 3 संजय गांधी निराधार अनुदान योजना असो अनेक विविध समित्यांमध्ये दिव्यांगांना शासन निर्णयानुसार अशासकीय सदस्य देण्यात यावे. नंबर 4 जिल्हा परिषद नांदेड येथे बोगस दिव्यांग शिक्षक व अनेक कर्मचारी यांची अनेक विभागामध्ये बोगस असल्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून त्यांची फेर तपासणी जे हॉस्पिटल येथे करण्यात यावी आणि ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. दिव्यांगाचा शासकीय अनुशेष तात्काळ भरून काढण्यात यावा. या आंदोलनाचे नेतृत्व राहुल साळवे चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर कार्तिक भरतीपुरम
सुनील जाधव, शिवाजी सूर्यवंशी, कावळे मुंजाजी, मोहसिन खादरी, गणेश नरवडे, भगवान नरवाडे, शेख झहरुद्दीन, सय्यद साजिद, निलेश गोवेकर, फैसल, आतिक हुसेन, अजय गोरे, कदम, सुरेश रामलुवार, प्रेम वैद्य, शेख मतीन, शेकडो दिव्यांगांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. असे प्रसिद्धी पत्रक दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या लोकप्रतिनिधी, कुंभकर्ण शासन, प्रशासनास जागे करून सर्व दिव्यांगांनी, महाराष्ट्रातील दिव्यांगांनी जागोजागी लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी